नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। तर जलसंपदा विभागाच्या म्हणजे WRD विभागाच्या जे आहे त्या रिस्पॉन्स शीट दोन्ही रिस्पॉन्स शीट आलेले आहे आणि त्या रिस्पॉन्स शीट आलेल्यानंतर आता ज्या पुढचा टप्पा राहणार आहे तो म्हणजे जनरल मेरिट लिस्ट डिक्लेअर होण्याचा। तर मित्रांनो, जनरल मेरिट लिस्ट कधी डिक्लेअर होणार आहे आणि कट ऑफ अंदाजित किती जाऊ शकतो याकरता आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की जलसंपदा विभागाच्या ज्या जनरल मेरिट लिस्ट येण्याचा जो चान्सेस आहे तो चान्स म्हणजे पुढल्या हप्त्यातला आहे, पुढल्या वीकमधला आहे आणि नेमकी तारीख जर सांगायची झाली तर 23 ते 24 तारखेच्या दरम्यान ज्या जनरल मेरिट लिस्ट आहे त्या येऊ शकते। ठीक आहे, त्याच्या अगोदर परत जे आहे ऑब्जेक्शन काही प्रश्नावरती राहिलेले आहे मुलांचे ते घेतले जाऊ शकते। याच्यानंतर आता मित्रांनो, जनरल मेरिट लिस्ट आल्यानंतर जो अंदाजित कट ऑफ आपल्याला बघायचा असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला जनरल मेरिट येण्याच्या अगोदर अंदाजित कट ऑफ काय जाऊ शकतो याच्यावरती मी थोडा माझ्या मताने एक कट ऑफ घेऊन आलेला आहो आणि तो कट ऑफ म्हणजे माझ्या परिचयातील काही विद्यार्थ्यांच्या रिस्पॉन्स शीटनुसार घेऊन आलेलो आहोत। ठीक आहे, म्हणजे एक अंदाजित कट ऑफ आहे, माझ्या मते एवढा कट ऑफ जाऊ शकते। बाकी जे मार्क आहे 4-5 मार्क कमी जास्त होतील, त्याच्यावरती कमी जास्त होणार नाही। ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा कट ऑफ राहणार आहे। चला थेट आपण आता कट ऑफकडे जाऊया, कट ऑफकडे वळूया आणि काय कट ऑफ कोणत्या कॅटेगरीचा किती लागू शकतो याच्याकडे आपण लक्ष देऊया। तर मित्रांनो, जलसंपदा विभाग संभावित कट ऑफ 2023 ते 2024 हा अंदाजित कट ऑफ आहे आणि हा कट ऑफ काढण्या अगोदर मी तुम्हाला काही पॉईंट डिक्लेअर करू इच्छितो की कट ऑफ कसा काढला जातो। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो किती अर्ज आले आहेत, म्हणजे किती अर्ज पोस्ट करता आल्या ज्या पोस्टला तुम्ही एक्झाम देता, त्याच्यानंतर तुम्ही अर्ज केलेल्या कार्यालयात किती जागा आहेत हा सुद्धा पॉईंट फार महत्त्वाचा आहे। नंतर किती उमेदवारांनी परीक्षा दिली हा तिसरा पॉईंट महत्त्वाचा आहे। नंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे तुमची कॅटेगरी मित्रांनो, तुमचं व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन हे सुद्धा फार महत्त्वाचं भूमिका पार पाडत असतं कट ऑफवरती। त्याच्यानंतर आहे मित्रांनो, जो जागा आहे त्या जागा तुमच्या कमी आहे की जास्त आहे, कमी जागा असेल तर कट ऑफ हाय जातो आणि जास्त जागा असेल तर कट ऑफ थोडा लो जातो। ठीक आहे, याच्यानंतर तुमच्या शिफ्टचा ॲव्हरेज, जसं आपण नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला समजून घेतलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलला तो व्हिडिओ आहे ऑलरेडी। ठीक आहे, तर तुम्ही तो फॉर्म्युला समजून घेऊ शकता, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। परत जो महत्त्वाची भूमिका पार पाडते मित्रांनो ती म्हणजे जी कंपनी तुमचा पेपर घेत आहे आता ती कोणत्या प्रकारे नॉर्मलायझेशन हँडल करते त्याच्यावरती ही सगळी भूमिका आपल्याला माहीत आहे की TCS कंपनीने तलाठ्याचा काय गोंधळ घातलेला आहे। त्याच्यानंतर सुद्धा जो आहे तो आता जलसंपदा विभागाचा संभावित कट ऑफ काय असू शकतो याच्यावरती आपण लक्ष देऊया। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, सर्वप्रथम जो कॉलम मी दिलेला आहे तो आहे कॅटेगरीचा, नंतर आहे कट ऑफ मेल आणि नंतर आहे कट ऑफ फिमेल। म्हणजे फिमेल आणि मेलच्या कट ऑफमध्ये साधारणतः 10 ते 8 मार्काचा फरक आपल्याला दिसून येत असतो। ठीक आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही पकडून चालू शकता। मी फक्त अंदाजित कट ऑफ देत आहे, याला कसले प्रकारचे पुरावे नाही आहे, फक्त काही मुलांशी चर्चा करून त्यांच्या रिस्पॉन्सची चर्चा करून मी हा कट ऑफ तुम्हाला सांगत आहे। ठीक आहे, तुमचे भरपूर काही ऑब्जेक्शन पण राहू शकते याच्यावरती, परंतु जे नक्की फायनल कट ऑफ आपल्याला जे आहे ते जे मेरिट येईल त्याच्यानंतरच कळणार आहे। ठीक आहे, तर चला आता बघूया कॅटेगरी। सर्वप्रथम मित्रांनो इथं तुम्हाला दिसत असेल, तर मित्रांनो कॅटेगरीमध्ये तुम्ही सर्वप्रथम बघू शकता ओपन कॅटेगरीला आपण पहिले हात घातलेला आहे। तर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा नेहमीच हाय जात असतो। तर याच्यामध्ये अंदाजित कट ऑफ जो राहणार आहे मित्रांनो माझ्या मते तो राहणार आहे 170 ते 180च्या घरात ओपन कॅटेगरीचा मेल कॅन्डिडेट करता। ठीक आहे, आणि फिमेल कॅन्डिडेट करता हा कट ऑफ 160 ते 170च्या घरात राहू शकतो फिमेल करता। ठीक आहे, म्हणजे फिमेल कॅन्डिडेट आपल्याला माहीतच आहे की मेल कॅन्डिडेटपेक्षा थोडा कट ऑफ यांचा 8 ते 10 मार्कांनी कमी लागत असतो। ठीक आहे, कधी कधी अंतर फार जास्त पण असते, कधी फार कमी पण असते। याच्यानंतर OBC कॅटेगरीचा जर बघायचा झाला मित्रांनो आपल्याला तर 162 ते 170च्या घरात हा कट ऑफ जाऊ शकतो मेल कॅन्डिडेट करता आणि फिमेल करता हा कट ऑफ 156 ते 160च्या घरात जाऊ शकतो OBC कॅटेगरीमध्ये। याच्यानंतर SC कॅटेगरी बघू मित्रांनो, SC कॅटेगरीमध्ये हा कट ऑफ जो आहे तो 156 ते 160च्या घरात मेल करता आणि 150 ते 154च्या घरात फिमेल करता जाऊ शकतो। ठीक आहे, त्यानंतर ST कॅटेगरी करता जो कट ऑफ जाणार आहे तो 146 ते 152च्या दरम्यान आणि 140 ते 144च्या दरम्यान फिमेल करता। मेल करता 146 ते 152, फिमेल करता
140 ते 144च्या दरम्यान हा कट ऑफ जाऊ शकतो. याच्यानंतर EWS कॅटेगरीचा कट ऑफ जर बघायचा झाला मित्रांनो तर EWS कॅटेगरीमध्ये 160 ते 166च्या दरम्यान मेल कॅन्डिडेट आणि 154 ते 158च्या दरम्यान फिमेल कॅन्डिडेट करता हा कट ऑफ जाऊ शकतो. विमुक्त जाती करता बघितलं तर 158 ते 166च्या दरम्यान हा कट ऑफ जाऊ शकतो. म्हणजे EWS आणि विजे आणि NTचा जो कट ऑफ आहे जवळपास सारखा जाण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेट करता हा कट ऑफ 150 ते 160च्या घरामध्ये जाऊ शकतो. नंतर NTB जर बघितलं तर सेम कट ऑफ म्हणजे थोडा फारकाचा फरक पडेल 1-2 मार्काचा, परंतु 160 ते 166च्या दरम्यान NTB आणि 152 ते 158च्या दरम्यान फिमेल. ठीक आहे. मेल 160 ते 166, फिमेल 152 ते 158च्या घरात जाऊ शकतं. ठीक आहे. याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर NTC, तर NTCमध्ये हा 160 ते 166च्या घरात मेल करता आणि 152 ते 158च्या घरात फिमेल करता जाऊ शकतो. NTDमध्ये बघितलं झालं तर 158 ते 160च्या घरात मेल करता आणि 150 ते 158च्या घरात फिमेल करता हा कट ऑफ जाऊ शकतो. ठीक आहे. एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ हा नेहमी प्रत्येक याच्यात कमी लागत असतो, त्याच्यामुळे हा कट ऑफ माझ्या मते 130 ते 140 किंवा याच्यापेक्षा कमीसुद्धा जाऊ शकतो. आणि फिमेल करता हा कट ऑफ 124 ते 134च्या घरात जाऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा कट ऑफ आहे मित्रांनो. हे फक्त आपलं व्हर्टिकल रिझर्वेशन झाला. हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा जो कट ऑफ आहे तो वेगळा लागू शकतो. ठीक आहे. हॉरिझॉन्टलवरती आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.